काय भाई, कधीपासून थांबलोय तुझ्यासाठी चहा घ्यायचा. कुठे होता तू? सांग सांग. तो चाय दे ना. आणि कुठे गेला होता? मनूला सोडायला? हो. खूप दिवसानंतर गेला. हो ना, आजकाल बाईक अरेंज होत नाही ना. अरे भाई, माझा स्वतःचा जॉब गेलाय. हे असं झालं आसमान से टपके खजीर पे अटके. आजपासून आपण एक ठरवूयात की आजपासून फक्त पॉझिटिव्ह बोलायचं, उगाच निगेटिव्ह डिप्रेसिव्ह बोलायचं नाही. कळलं? भाई त्याने आपली परिस्थिती बदलणार आहे. असं नाही रे. आईच्या डोळ्यात मला हजार प्रश्न दिसतात ना. तुला काय वाटतं? मनूच्या कानात तिने दिलेलं सोन्याच्या कानातलं नाहीये हे तिने नोटीस नसेल केलं? त्यात आता मंगळसूत्र, माझी चेन, सगळं कळतं रे. फक्त बोलत नाही मला आणि मनूला वाईट वाटेल म्हणून. मी काय म्हणतो, समर सरांना सांगून टाक ना, तुम्हाला जमत असेल तर करा बिझनेस, नाही तर सोडून द्या. मी माझा नवीन बघतो. इथे आपण ते ट्राय नाही करत आहोत का? तर एवढ्या ठिकाणी मी सीव्ही पाठवून ठेवले. बरं, जिकडे सीव्ही पाठवलं तिकडे काही ठिकाणी वेकन्सी नाही. जिकडे वेकन्सी आहे तिकडे चांगलं काम नाही. जिकडे चांगलं काम आहे तिकडे चांगले पैसे नाही. मला सांग, इंजिनिअरिंग आणि MBA मध्ये टॉप करून काय उपयोग आहे? निदान ते समर सर आपल्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट तरी करतात यार. आणि हे कमी आहे का? नाही नाही, कमी काहीच नाही, खूप जास्त आहे उलट. त्या अरे कधी कधी गाडी रुळावर यायला वेळ लागतो, पण बघ आता एकदा का आपला हा फर्स्ट गिअर पडला ना की आपल्या बिझनेसची गाडी पण कशी सुसाट धावते की नाही बघ. आणि आपली गाडी धावायला लागली ना की मनूचे आई बाबा पण तुझ्या मागे लागतील. आमचा जावई, आमचा जावई, आमचा जावई. नाही रे, त्यांनी फक्त मनूशी बोलायला पाहिजे. त्याला खूप त्रास होतोय. तथाच तू बाळा, तथाच तू. जाता जाता तू चैत्या बाबांचं नाव घे. दिवसातून 108 वेळा चैत्या बाबांचं नाव घे. म्हणजे बघा, सक्सेस सक्सेस. चैत्या, मूर्खा सगळे बघतायत. आल बुद्धी, समझ. बाबा को मारताय, बाबा को उलटा बोलताय. कोप होणार. गेट आउट. निघून जाय, निघून जा इथून. हे तुझ्याकडनं 12 रुपये घ्या. माझ्याकडनं का? तू दे 12 रुपये. बाबा को उलटा बोलताय तू. चैत्या बाबा को उलटा बोलताय. हा, किती झाले? आई, बाबा फोन उचलत नाहीयेत, म्हणजे येतच असतील. तू जेवून घे चल. अगं नको, हे आले की आम्ही दोघं एकत्रच बसतो ना जेवायला. आई, गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुला? परत उशिरा जेवलीस की ऍसिडिटी होते. हा, चल जेवून घे बरं. ये. मेघा, मला सांग, अनिकेत कुठे नोकरी करतो ग? आई, जेवणाच्या वेळा पाळत जा ग, नंतर उशीर झाला की तुला त्रास होतो. बस. अगं हो, पण मला सांग ना, तुला माहिती असेल ना काहीतरी? तू काय ऐकणार नाहीस का? समजा करत असेल XYZ कंपनीत काम, त्याने काय फरक पडणार आहे तुला? असं नाही ग, पण मनूच्या बोलण्यात आलं असेल ना की कुठल्या कंपनीत आहे, त्याला किती पगार आहे. हो, मनू म्हणाली ना की खूप मोठ्या इंटरनॅशनल कंपनीत कामाला आहे, मोठ्या पोस्टवर. अनिकेत इंजिनिअरिंग मध्ये टॉपर होता ना, त्यामुळे त्याला चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत. मेघा, बाबा या. काय हे, किती उशीर हा? हो, फारच उशीर झाला. काय ग, कुठल्या कंपनीत कामाला आहे अनिकेत? अमेरिकन, जपानी? कुठली तरी फॉरेनची कंपनी आहे म्हणे. खोटं, साफ खोटं. काय खोटं? मी प्रत्यक्ष त्याच्या मालकाला भेटून चौकशी करून खात्री करून आलोय. अनिकेत कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला आहे हे खोटं आहे. काल तो दळवी म्हणत होता ना, ते खरं आहे. अनिकेत टॅक्सी ड्रायव्हर आहे. अहो, काय वाटेल ते बोलताय तुम्ही? वाटेल ते बोलत नाहीये, मी खरं तेच बोलतोय. मी प्रत्यक्ष जाऊन त्याच्या मालकाला भेटून खात्री करून आलोय.
तुला धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण खरं सांगू मला अजिबात नाही बसला. कारण जी मुलगी स्वतःच्या लग्नाच्या बाबतीत आपल्या जन्मदात्या आईबापाशी खोटं बोलू शकते ना, ती मुलगी कशाच्याही बाबतीत खोटं बोलूच शकते. अगदी अथपासून येथेपर्यंत तिची प्रत्येक गोष्ट जरी खोटी निघाली ना, तरी मला त्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही. काय सगळे खोटे, सगळे खोटे. पोटच्या पोरीपेक्षा ना तो शत्रू बरा. तो काय आपलं नशीब आहे, केवढं मोठं खोट. हॅलो बाबा, बरे आहात ना? नाही, मगाशी ऑफिसमध्ये जरा अस्वस्थ वाटलात म्हणून काळजीपोटी फोन केलाय. बरं आहे. तुमच्या जावयाबद्दल आणखीन काही माहिती हवी असेल तर मला सांगा, मी शोधून काढेन. नाही, त्याची आता काहीही गरज नाहीये, कारण अनिकेत बद्दलची सगळी माहिती मी मिळवली आहे आणि आता त्याच्या बाबतीत आणखी कुठलीही माहिती मिळवण्याची मला गरज नाहीये. बरं बरं, काळजी घ्या. बोप्या, याला म्हणतात एक तीर से दो निशान. सर पण तू पुढचा प्रश्न विचारायच्या आत मी तुला सांगतो. त्यांच्या आवाजावरूनच मला कळलं त्यांचा जावई अनिकेत किती खोटारडा, थापाड्या, फसवणारा माणूस आहे हे त्यांना कळलंय. आणि मुलगी सुद्धा. हीच तर गंमत आहे ना बुद्धिबळाची. कधी कधी एक प्याद सुद्धा तुम्ही करेक्ट वापरलं ना तर तुम्ही गेम चेंज करू शकता. आता आमच्या गेम मधली ही क्वीन म्हणजे मानसी मॅडम. सर पण कन्फ्युजन आता, बुद्धिबळामध्ये क्वीन कशी काय आली? बोप्या, म्हणून तुझं प्रमोशन होत. ही गेम त्या गेम मधली क्वीन नाही, माझी क्वीन. माझी क्वीन मानसी मॅडम. एकट्या पडल्यात, सासर माहेर तिच्यासाठी सगळे बिनकामी. आता ही करेक्ट वेळ आहे त्यांना आपल्या पायाशी आणण्याची. बोप्या, उद्या अनिकेतला बोलवून घ्या. म्हणजे बिझनेस सुरू करायचा? बिझनेस सुरू करायचा या नावाखाली त्याला कसा रस्त्यावर आणतो बघा. नाही त्याला आयुष्यात न उठवला तर नाव न लावला. बट my name is Anthony Gonzalez. महिना कसा सरला कळला नाही ना. झाला नाही, तो वासाड्या चाळून त्या दारात उभा राहिला भाडं मागायला की कळते एक तारीख आली. सासूबाई, खूप ओढाताण होते ना तुझी? नाही नाही तसं काय नाही. त्यात मी पण 6 महिन्याची सॅलरी ऍडव्हान्स घेतली ग, त्यामुळे माझा आज पगार नाही होणार. अगं तू नको काळजी करते साळुंक्याची, त्याचं काय करायचं ते मी बघते. मी पण एक्स्ट्रा काम करायचा प्रयत्न करते. म्हणजे परवा लता भेटली होती ना, तेव्हा तिला म्हणाले होते ती घरी फॉल बिडिंग वगैरे करते ना, आणिचा बिझनेस मार्गी लागत नाही तोपर्यंत. हे बाय माझे, किती किती काम करणार आहेस तू? तुला सवय नाही एवढ्या कामाची, मला आहे. तुला तुझ्या आई बापाने तळ्या हाताच्या फडासारखं जपलंय ग. या घरात येऊन भज झालंय तुझं. सासूबाई नाही ग, असं वाटतं ना जीवाला माझ्या. नवीन नवीन लग्न झालंय तुमचं, चांगलं फिरायचं, मजा करायची. बसली खांद्यावर जबाबदारी घेऊन एवढ्या सगळ्या घराची. पिंचाळे बाबा, लय मनापासून सांगते, माझी काय जे असतील ना सुख ती या पोरीच्या वाटाला द्या आणि हिची दुःख मला द्या. तू नको टेन्शन घेऊ. येतं मला टेन्शन, काय करू? सगळं छान होणार आहे. मी बघते
चल येऊ. ये नीट जा. हे बघ, हे असं हलतंय, याच्या बेरिंग गेलेले आहे आणि मागचं एक काम आहे आणि चौथ्या माळ्यावरती लिकेज आहे ते पण करायचंय. हे सगळं आजच झालं पाहिजे, नाहीतर काय होतं माहिती का, तुम्ही लोक एकदा गायब झाले की काही केल्या उगवतच नाही. हे आज झालं पाहिजे. बघ जरा काय ते बघ. अहो काय कुठे होतात? हातावर पाणी पडलं की गायब? हळू, सोसायटीचा सेक्रेटरी मी. लोक काय म्हणतील? लोकांचं मरू दे. आज तुमच्या कामाच्या निमित्ताने का होईना सोसायटीच्या गार्डन मध्ये आपण किती दिवसांनी आलो. अगं माझी तर रोज चक्कर होते. हो पण तसा निवांतपणा नाही ना. हो मला आठवतं, मेघा आणि मनू शाळेतून आल्या ना की मी रोज त्यांना घेऊन इथे यायची. त्या इथे खेळायच्या आणि मी इथे अशी बसून राहायची. हो अगदी खरंय. आणि मी ऑफिस मधून कितीही दमून भागून येऊ दे, पण ही ड्युटी ठरलेली बागेत आणायची. आणि मग दोघींच्या त्या झोपाळ्यावरनं भांडणं होणार. मी आधी बसणार, ती म्हणायची मी आधी बसणार, ती म्हणायची मी आधी बसणार. हो ना, मला आठवतं ना, एवढा उंच झोका घ्यायच्या. बाप रे, त्यांचा तो झोका बघून माझ्या पोटात गोळा यायचा. अगं तरी सुद्धा म्हणायच्या बाबा आणखी जोरात, बाबा आणखी जोरात, आणखी जोरात. हो ना, बाबा आहेत ना, मग आम्हाला कसली आली भीती? हा विश्वास त्यांचा तुमच्यावर झोपाळ्यावर बसताना. आणि आता एवढा खोटेपणा, विश्वासच नाही बापावर. एवढं काय केलंय गे निर्मला आपण? काय कुठला विषय कुठे घेऊन जाताय? ए झालं का ते? हा चल तिकडे बघू. चल. पोरींवर प्रेम तर आहे पण दाखवणार नाही. सगळे देसाई सारखे हट्टी. काय किराणा 800. अरे बापरे. हा थँक्यू. 3,000 रुपये कमी पडत आहेत. तू इस्त्रीवाल्याला सांगितलंस ना? हा त्याला मी 2 महिने येऊ नको सांगितलंय. हे त्याचं या महिन्याचं जे काही बिल वगैरे ते भरून ठेवलं. बाबांना आधी विचारलेस ना? बाबांना न विचारता डिसिजन घेतो का मी तिथला? पण तू का करतोयस हे सगळं? अगं बाबांचंच काम आहे. आता नवीन महिना सुरू झाला ना, तर मग तो हिशोब बिल वगैरे सगळं बनवून पाकिट रेडी करून ठेवतो म्हणजे द्यायला बरं. बापरे, खर्च कमी करावे लागतील ना? हो ना, म्हणूनच त्या इस्त्रीवाल्याला आता नको सांगितलं. पण तरी बाकीच्यांचे पैसे देण्यासाठी 3,000 रुपये कमी पडतात. मला माहिती आहे हा ऑप्शन नाहीये, पण दुसरं काही सुचत नाहीये म्हणून. काय? आपण उषा मावशीला. नाही. अरे असं काय करतो? हे बघ, म्हणजे माझ्या नोकरीचं काहीतरी होईपर्यंत मी पोळ्या करेन ना, तेवढे 4 पैसे वाचतील. हे बघ, हा विचार माझ्याही मनात आला होता, पण आता उषा मावशीला या कामाची सगळ्यात जास्त गरज आहे. निदान अनिकेत सेटल होईपर्यंत तरी. नाहीतर मग सगळाच लोड मानसीवर येईल. मग काय करणार आहोत आपण? अरे पण आपल्याकडेच पैसे नसतील तर आपण कुठून देणार आहोत उषा मावशीला? तू नको टेन्शन घेऊ. माझी ट्युशन चालू आहे आणि माझं शिकवणं सगळ्या मुलांना आवडतंय. सो मला खात्री आहे की आपल्याकडे अजून स्टुडंट्स आहेत. डोंट वरी. काय झालं? मेघा, काय झालं? कधी कधी वाटतं माझा काय उपयोग आहे.
माझाच सगळ्यांवर भार आहे. तू वेडीस ना जरा. हे बघ, भलते चलते विचार करणं आधी बंद कर. तुला बिरबलाची एक गोष्ट सांग. ऐक, अकबराने बिरबलाला एका भिंतीवर असं काहीतरी लिहायला सांगितलं, जे आनंदात वाचलं तर दुःख होईल आणि दुःखात वाचलं तर आनंद होईल. बिरबलाने काय लिहिलं माहिती? हेही दिवस जातील. मिसेस मानसी, दिवस कसे पटकन जातात नाही? काय? अहो म्हणजे ऑफिस जॉईन करून मला 1 महिना कधी झाला कळलंच नाही हो. तुमचं काही बिझनेसलाय का? नाही म्हणजे टेन्शन वगैरे नाहीये ना? नाही, काही नाही. म्हणजे तुम्ही अजून मला मित्र मानलेला नाही हं? मनोहर, अच्छा अच्छा अच्छा. आज पगार होणार आहे म्हणून मी तुमच्याकडे पार्टी मागीन अशी भीती वाटते की काय? हे महत्वाचं नाही, ते महत्वाचं. आय एम सॉरी, मी म्हणजे मस्करी केली, उगाच मनावर घेऊ नका. नाही ठीक आहे, ठीक आहे. तसंही माझा पगार आज होणार नाहीये. का हो? मी समर सरांशी बोलू का? नको. अहो, मी 6 महिन्याची सॅलरी ऍडव्हान्स घेतली आहे ना. आय एम सॉरी, मला खरंच माहिती नव्हते. इट्स ओके. तसंही पगार मिळाला तरी देणेकरी डोक्यावर बसलेत. सगळा पगार त्यांना वाटूनच संपेल. आई आई, मग मी काही मदत करू का हो? थँक्यू. वेलकम. माझ्या फॅमिलीसाठी मी काही गोष्टी केल्यात आणि त्यांचं कर्ज मलाच फेडायचंय. कामाचं बघा, गप्पा नंतर मारा. हो, कामाचं बघा. समोर सरांना टिप द्यायला पाहिजे. काही म्हणालात? तुम्ही काय ऐकलं? नाही. मग काय नाही. सर, मानसी मॅडम बाहेर म्हणत होत्या की या महिन्याचा पगारच मिळणार नसेल तर सेलिब्रेशन काय करायचं? शिवाय डोक्यावर कर्ज आहेच, घराचं भाडं थकलंय, त्यात त्यांनी ते वटपौर्णिमेचं व्रत केलं होतं, त्यासाठी दागिने सुद्धा घाण ठेवले. या महिन्याचा पगार जर मिळाला असता तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. पण 6 महिन्यांची ऍडव्हान्स सॅलरी घेतलेली आहे, त्यामुळे आता या महिन्याचा पगार मिळूच शकत नाही याची कल्पना आहे तर त्यांना.